श्री स्वामी समर्थ. तर ह्या ब्लाऊजचे जे आहे मी कालच कट करून घेतलेला होता. ते मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेले होते. तर रात्री जवळपास 11:30पर्यंत हे जे आहे ते 2 ब्लाऊज मी शिवून घेतले. त्यातीला तो एक ब्लाऊज पूर्ण केला कंप्लीट आणि हा जो ब्लाऊज होता याचा फक्त पुढचा भाग आणि बाह्या ज्या आहेत त्या जोडून घेतलेल्या होत्या. पाठीमागचा जो भाग आहे तो राहिला होता. पुढच्या भागाला बघा अशा पद्धतीने पंचकोनी आकार देऊन आता नवीन पद्धतीने जी बॉर्डर लावायची निघलेली आहे ना गळ्याला ती लावलेली आहे. आणि मग रात्री मला आवरायचा खूप कंटाळा आला होता, त्यामुळे ते काही मी आवरलेच नाही. मग आता सकाळी ते आवरण्यापासून सुरुवात करायची होती मला. तर जेवढ्या हाताला येतील तेवढे मी ते हे करून घेतलं. तर हा बघा, हा 34 इंच चेस्टचा ब्लाऊज आहे, म्हणजे 34 इंच छातीचा ब्लाऊज आहे. तर त्यासाठी मी मागचे जे शोल्डर आहे ना ते 7 इंच घेतलेले आहे आणि मुंडा त्यात अर्धा इंच वाढून 7.5 इंचाचा मुंडा घेतलेला आहे. गळारुंदी जी आहे ती 4 इंचाची घेतलेली आहे आणि लांबी जी आहे ते आपण म्हणू शकता 3.5 इंच घेऊन अशा पद्धतीने त्यामध्ये मी गळ्याचा जो आहे तो आकार काढून घेतलेला आहे. बोटनेकचे ब्लाऊज तसे तर खूपच आहेत. एकदा आपल्याला मुंडा आणि शोल्डरचे माप जर कळले की कोणत्या साईजला किती घ्यायचे तर ते ब्लाऊज छान बसतात. आणि ह्या ब्लाऊजचं एक टेन्शनही नाही की हे ब्लाऊज शोल्डरला उतरतात असं कोणी म्हणतच नाही, म्हणजे छानच बसतात पण ते आणि दिसतात पण. त्यामुळे मला बोटनेकचे ब्लाऊज जे आहेत ते शिवायला खूप आवडतात. हा बघा, अशा पद्धतीने त्याचा जो आहे तो आकार आहे आणि मध्ये जे आहे ते आपल्याला नॉड लावायचे आहे. त्यासाठी मी गोल्डन नॉड वापरणार आहे. खूपच छान दिसते ती पण. म्हणजे गळा हा शिवून झाला ना खूपच छान तयार झाला होता. तर बघा, आपल्या जर पुढचा गळा जर ह्याचा आपल्याला मोठा शिवायचा असेल तर मग पुढचा गळासाठी मी शोल्डर अर्धा इंच वजा करून घेते. म्हणजे मागच्या साईडला जर आपण 7 इंच घेतलेले असेल तर पुढचा भाग कट करताना आपण शोल्डर जे आहे ते पूर्ण 6.5 इंच मी या ब्लाऊजसाठी घेतलेले आहे, जेणेकरून मग पुढचा भाग जास्त असा पसरट होत नाही. पुढचा गळा जो आहे तो व्यवस्थित होतो आणि मग पुढच्या गळ्याची जी गळारुंदी आहे ना ती आपोआपच कमी होते. म्हणजे 3.5 इंचावर पुढचा गळा घेण्यात येतो अर्धा इंच शोल्डर कमी केल्यामुळे. तर तुम्हाला याची कटिंग सविस्तर पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल. आत्ताच माझी सुरुवात आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर हे बघा, अशा पद्धतीने मी नॉड देखील आधी कट न करता नॉडचा मध्य काढला आणि त्या म्हणजे जसे की मी व्हिडिओत दाखवलेले आहे तुम्हाला त्या पद्धतीनेच मी शिवून घेतलेले आहे. तर मधून कट करून व्यवस्थित आपण शिवून घेणार आहोत. आता संक्रांतीचा सण आलेला आहे आणि आमच्या इथल्या गावाचा उरूस देखील आलेला आहे, म्हणजे जत्रा आहे गावची. त्यामुळे देखील ब्लाऊज शिवण्यासाठी आलेले आहेत. पण म्हणलं चला नवीन वर्षाची काहीतरी सुरुवात करूया, म्हणून मग याची देखील मी सुरुवात केलेली आहे की दररोज एकतरी व्लॉग मी शेअर करेन. माझे दिवसभराचे रुटीन म्हणा, अगर काहीतरी असे वेगळे जे तुम्हाला आवडेल. अशा पद्धतीने गळा तयार करून घेतला, त्याला मी लटकन देखील करून घेतले आणि पाठीमागच्या साईडने टक्स मारून खालच्या साईडची पट्टी जी असते तीही तयार करून घेतली. तुम्ही बघू शकता किती छान ब्लाऊज हा जो आहे हा पूर्ण तयार झालेला आहे. मी हा पूर्ण तयार करूनच घेतला. हा जो आहे पुढचा भाग आहे आणि बॅक साईडने बघा अशा पद्धतीने गळ्याचा आकार आलेला आहे. नॉड मोठी असती, थोडीशी जाड असती तर आणखीनच गळा उठून दिसला असता, पण ही पण नॉड छान दिसते आहे. कॉटनची साडी आहे पूर्ण ही. नंतर मग थोड्याशा म्हणजे घरातली कामे आवरून दुपारच्या वेळेस मी ही जे 3 ब्लाऊज आहेत ही कट करून घेतली. तर ह्या तिन्ही ब्लाऊजच्या 3 वेगवेगळ्या तऱ्हा आहेत. तिन्ही ब्लाऊज वेगवेगळ्या डिझाईनच्या आहेत. हा जो आहे लाल हा पूर्ण बोटनेकचाच आहे, जसा की मी तुम्हाला आत्ताचा शिवलेला दाखवला त्याच मुलीचे आहेत हे पण ब्लाऊज. तिचे एकूण 8 ब्लाऊज होते, ह्यातले मी 3 ब्लाऊज दिले आणि 5 ब्लाऊज माझ्याकडे सध्या तिचे शिवण्यासाठी आहेत. तर नंतर मग आम्हाला जायचे होते बाहेर, म्हणून मी संध्याकाळची जी आहे ती भांडी घासायला घेतली. भांडी घासून झाल्यावर किचन वाटा देखील आवरून घेतला, पूर्ण स्वच्छ करून घेतला आणि मग नंतर बाहेर जाण्यासाठी तयार झाले. तर अशा पद्धतीने मी बाहेर जाण्यासाठी तयार झाले होते. आमच्या इथल्या एक आजी आजारी होत्या, त्यांना बघायला जायचे होते. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.